नमस्कार सर्वांना. तर आज मी ना तुमच्यासाठी एक छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आणि तीच ट्रिक वापरून एकच आपण घरातली गोष्ट वापरून आपल्या घरातील मिक्सर कसा स्वच्छ करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हा माझा डेली यूजचा मिक्सर आहे आणि तुम्ही बघू शकता किती खराब झालेला आहे. याच्यावरती बरेचसे डाग पडलेले आहेत. आता आपण मिक्सर आपला रोज डेली आपल्या यूजमध्ये असतो, वापरामध्ये असतो. किचनमध्ये आपण बरेचशी चटणी वगैरे यूज म्हणजे बारीक करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो आणि त्याचे बरेचसे डाग वगैरे पडलेले असतात. तर आता हा खराब झालेला मिक्सर चुटकीसरशी कसा स्वच्छ करायचा, तर त्याच्यासाठी मी इथे आपण जी दात घासण्यासाठी पेस्ट वापरतो तर ती पेस्ट वापरून आपण हा मिक्सर स्वच्छ करणार आहोत. तर तुमच्याकडे कोणतीही पेस्ट तुम्ही वापरत असाल तर ती पेस्ट तुम्ही वापरू शकता. आता इथे मी माझ्या घरामध्ये दंतकांती वापरते म्हणून मी तीच घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. आता आपण मिक्सर थोडासा पाण्याने स्प्रे करून घेऊया. फक्त आता थोडीशी काळजी घ्या की पाणी आतमध्ये जाणार नाही मिक्सरच्या. अशा पद्धतीने फक्त थोडंसं ओलसर होईल अशा पद्धतीने थोडं पाणी मारून घ्या आणि ती जी पेस्ट आहे ती आपण ब्रशनं लावून घेतलेली आहे. आणि ब्रश आपण म्हणजे जो वापरत नाही किंवा किचनमध्ये ज्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी जो तुम्ही ब्रश वापरता तो ब्रश तुम्ही वापरला तरी चालेल. आणि अशा ब्रशने तुम्ही ही जी पेस्ट आहे ते पूर्ण आपल्या मिक्सरला लावून घेऊ शकता. आता जिथे जिथे खराब वगैरे झालेला आहे तर पूर्ण मिक्सर आपण पेस्टने घासून घेणार आहोत. आणि जास्त पाणी लावायचं नाही याच्यामध्ये, थोडंसंच पाणी आपण त्याला लावणार आहोत. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही पेस्ट आहे ती पूर्ण आपल्या मिक्सरला लावू शकता. आता मिक्सर आपला खरंच खराब होत असतो कारण चटणी वगैरे बनवतो आणि ज्यावेळी लिक्विड वगैरे काही असतं ना त्यावेळी ते मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येतं आणि आपल्या मिक्सरवरती सांडत असतं. तर तेच आपल्याला स्वच्छ आपण रोज रोज करू शकत नाही. मग तुम्ही आठवड्यातून वगैरे एकदा हे असं डीप क्लिनिंग करून आपला मिक्सर स्वच्छ करू शकता. तर अशा पद्धतीनं मी जे आतमध्ये पण बरंचसं चिकट वगैरे झालेलं असतं चिकट सांडल्यामुळे, तर तुम्ही आता बघू शकता रिझल्ट. 2 मिनटात आपण फक्त पेस्ट लावून घेतलेली आहे आणि आपला मिक्सर पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे. आता थोडंसं आणखी आता खूप दिवसांची आपले 8-10 दिवसांची घाण झालेला असतो मिक्सर, मग त्यासाठी थोडा वेळ लागतो. पण आता हे आपले जे बटन्स वगैरे असतात, आपला खरकटा हात वगैरे आपण लावतो, तर इथेही आपण छान पेस्ट लावून घ्यायची आणि ब्रशने थोडंसं घासून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरचं बटन पण खूप स्वच्छ झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला आधीचा मिक्सर कसा दिसत होता आणि एकाच मिनटामध्ये आपला मिक्सर कसा चमकायला लागलेला आहे. तर आतमध्ये पण बरीचशी चिकट वगैरे झालेलं असतं, तर तेही छान असं तुम्ही आणखी थोडी पेस्ट घेऊन ते स्वच्छ करू शकता. तर अशा पद्धतीने आपला मिक्सर वगैरे आपण छान स्वच्छ करू शकतो. तुम्हाला तुमचा मिक्सर जर जास्त खराब झालेला असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पेस्ट घेऊ शकता. आता मी आपले इथं आता एक इथे खच असते ना मिक्सरला, तर ती आपण घासणे वगैरे तिथं जाऊ शकत नाही किंवा ब्रश जाऊ शकत नाही. तिथे तुम्ही चमच्याने असं कापड आतमध्ये घालून वरून ते आतमध्ये घालून पुसू शकता. तर आता हे पहा, पहिला माझा आधीचा मिक्सर किती खराब होता आणि आता हा बघा किती छान आणि क्लीन झालेला आहे. तर एवढी सोपी ट्रिक आहे आणि घरातल्याच गोष्टी वापरून आपण मिक्सर खूप छान स्वच्छ करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला जर रिझल्ट छान आला तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.